नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या खाऊ गल्लीत एफडीएच्या कारवाईची धास्ती निर्माण झाली। अन्नाचा दर्जा, किचनमधली स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांची काटेकोर तपासणी सुरू आहे। अवंती स्नॅक्सचा अन्न परवाना निलंबित झाल्यानंतर इतर व्यावसायिक सुद्धा सतर्क झाले आहेत। मात्र कारवाईनंतर खाऊ गल्लीत खरंच नियम पाळले जात आहेत का? किचनची स्थिती काय आहे? अन्न साठवणूक, कच्चा माल आणि तेलाच्या वापराचा रियालिटी चेक करण्यात आलेला आहे। बघूया। सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या हॉटेल्सवर, आस्थापनांच्या कॅन्टीनवर कारवाई केली जाते। मात्र या सगळ्या दरम्यान अन्न व औषध मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील, विशेषतः नाशिक शहरातील हॉटेल्सची नेमकी काय स्थिती आहे, एफडीए नेमकं काय करतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत। मात्र याच सगळ्या दरम्यान आत्ता मी जिथे उभा आहे त्या गंगापूर रोड परिसरातल्या खाऊगल्ली भागामध्ये याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची ही सगळी खाऊगल्लीतली हॉटेल्स आहे। ती जर बघितली तर माझ्या अगदी उजव्या बाजूला असलेलं जे या ठिकाणचं अवंती स्नॅक्स आहे, याच ठिकाणी कालच्या दिवशी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून छापा टाकण्यात आलेला होता आणि या हॉटेलचा परवाना सुद्धा निलंबित करण्यात आलेला आहे। त्या अवंती स्नॅक्सचे स्वतः मालक सुद्धा आपल्या सोबत आहे। कालच्या दिवशी तुमच्यावर एफडीएने कारवाई केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला सांगितलं गेलंय, काय काय तपासणी केली? हा, त्यांनी सांगितलं रिनोव्हेशन करून घ्या सर्व व्यवस्थित आणि ते झाल्यानंतरच चालू करा। तुमचा परवाना निलंबित केलेला आहे, काय नेमक्या त्रुटी आढळल्या? तेच थोडंसं काही चुका होत्या आमच्या, ते आम्ही काही दिवसापासून केलं नाही, ते आता पूर्ण करून घेऊ। स्वच्छतेच्या अनुषंगाने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे तुमच्या तिथं, भांडे धुणे। रिनोव्हेशनच चालू आहे ना सर, रिनोव्हेशन करून घेतो त्याच्यानंतरच चालू करू। काय नेमकं तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, काय नेमकी तुम्ही खबरदारी घेताय? जेव्हापासून ह्या कारवाई चालू झाली तेव्हापासून आम्ही स्वतःवरूनच कॅप वापरणं, पाणी स्वच्छ ठेवणं किंवा भरपूर जे जे चेंजेस सांगितले त्यांनी ते चेंजेस तयार केलेले आम्ही। ते मॅडम, नाश्ता करण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात, आता तुम्हाला राज्यामध्ये एफडीए कडनं कारवाया कशा केल्या जातात याची कल्पना असेल। इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? स्वच्छता आहे का? समाधानी आहात का? हो, एकदम समाधानी आहे, कारण की इथली क्वांटिटी आणि प्राइसनुसार एकदम बरोबर आहे आणि हायजीन मेंटेन केलेली जाते। समाधानकारक आहे, नेहमी येत असतो त्याच्यामुळे मग आम्ही समाधानकारक आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही। त्यापूर्वी आणि आता काही बदल दिसतो? नाही, पण नेहमी असंच राहायचं, एकदम व्यवस्थित, काही अडचण नाही तिथं। सगळं काही छान आहे। मी इथं लास्ट 5 इयर्स पासून येतोय आणि माझ्या कॉलेज डेज पासून तर आत्तापर्यंत सेम डेज, सेम हायजीन, नो चेंजेस, सर्व्हिस बी खूप छान आहे। आणखी काही हॉटेल आहेत, आणखी काही लोकांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। बाजूलाच असलेलं हे पोह्याचं हॉटेल आहे, प्रसिद्ध हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमधली स्थिती सुद्धा आपण बघतोय। हे विशेषतः हॉटेलमध्ये या सगळ्या काळामध्ये जे एफडीए कडनं तपासलं जातं ते म्हणजे तेल, आणि हे तेल आपण या ठिकाणी बघतोय सकाळपासून कदाचित ते वापरावं असावं, ते आता या ठिकाणी थोडंसं काळसर पडायला सुरुवात झालेली आहे। स्वच्छता जर बघितली तर बऱ्यापैकी स्वच्छता या ठिकाणी दिसते। नाशिकमधलं रियालिटी चेक करत असताना तुम्ही ग्राहक म्हणून काय सांगाल? कशा पद्धतीचं चित्र दिसतंय तुम्हाला? स्वच्छता आहे का? काय खबरदारी हॉटेल्समध्ये घेतली जाते? आता पूर्ण डीप क्लिनिंग केली जाते, सगळीकडे स्वच्छता केली जाते, हायजेनिक फूड मेंटेन केले जाते आणि सगळीकडे हँड्समध्ये प्लास्टिक, हेअरमध्ये हेअर कॅप वापरले जाते। म्हणजे बऱ्यापैकी सगळे प्रगती होऊ राहिली आणि परत कलर्स, केमिकल्स काहीच वापरत नाही, नॅचरल सगळे फूड फ्लेवरिंग चालले। तुम्हाला काय वाटतं? खूप चांगले की सर्वकडे क्लीन वगैरे चालले आणि त्याच्यानुसार चांगली कारवाई झालीच पाहिजे, कारण की प्रत्येकाच्या शरीरावर त्याचा असर होतो की आपण खातोय तेच जर स्वच्छ नसेल तर काय अर्थ नाही ना। प्रॉपर साफ स्वच्छता इथे असलीच पाहिजे, जिथे बनवतो तिथे पण स्वच्छता असते, बाहेर पण आम्ही तेवढी काळजी घेतो स्वच्छतेची। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर पारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।